त्या दिवशी माझा लेख पण आला होता कॉलेजमध्ये. हो बापरे. आणि तन्मयने मला विचारलं, ए जैताई तुला किती % पडले? माझं असं झालं, बापरे हा का विचारतो, आणि त्याला काहीतरी 97 वगैरे होते ग. म्हटलं त्याचं उलट करून पण मला नव्हते. कॉलेजमध्ये आता ऍडमिशन झालं, मी ऐकलेलं की ऍडमिशनचा हा तुझा किस्सा होता, पण त्याच्यानंतर पुढे जेव्हा मला कळालं की दोन्ही वर्ष आय थिंक 11वी 12वी तू लेक्चरला बसायची नाहीस. कारण 11वीला मी फेल झाले होते, त्यामुळे मग मला बाहेर न बसण्याचं, म्हणजे मी बाहेर न बसले, माझं वर्ष नाही गेलं पण बाहेर न बसले, पण तरी मी कॉलेजलाच पडीक असायचे. येस, पण 11वीला फेल होण्यामागचं नेमकं ते कारण काय होतं? हेच होतं की वर्गात नसून? माझा प्रॉब्लेम हा झाला होता, बरेच माणसांना ना ह्याच्या बाबतीत कन्फ्युजन आहे. प्रॉब्लेम हा झाला होता की मॅथ्स घेतलं होतं मी कॉमर्सला, आणि मॅथ्स बदलून सेक्रेटरियल प्रॅक्टिस घेण्याची एक डेट असते जी सतत नोटीस बोर्डला लावली जाते, जी क्लासरूममध्ये डिक्लेअर केली जाते. पण मी कधी क्लासमध्ये नसायचेच, त्यामुळे मला माहीतच नव्हतं की नोटीस कधी लागली, कधी आपण चेंज करू शकतो. त्यामुळे मला मॅथ्सच घ्यावं लागलं. आणि मॅथ्समध्ये असं असतं ना की 4 परीक्षा मिळून 104 टोटल व्हायला पाहिजे, असं एक ॲव्हरेज पकडतात. तर त्या 4 परीक्षा मिळून माझी 3 टोटल होती. मला येतच नव्हतं काही, ते जे काही परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स असं सगळं मॅथ्स होतं, त्यातलं मला काहीच येत नव्हतं, कारण मी लेक्चर्स अटेंडच केली नव्हती. त्यामुळे 4 परीक्षा मिळून 104ची जी टोटल, त्यातनं मला 3च मार्क होते, म्हणून मी फेल झाले होते. पण मला 67% होते बाकीच्या सगळ्या सब्जेक्टचे, त्यामुळे मी फेल झालेले. सो रिझल्ट वॉज फेल. पण जुईची 11वी फेल झाल्याची पार्टी झाली हे आम्हाला सगळ्यांना माहितीये. पण मी आता हेच विचार केली, विद्यार्थी जेव्हा फेल होतो तेव्हा एकदमच आपण खचून जातो की फेल्युअर असतं ते आपल्यासाठी. ते सेलिब्रेट करणं आणि त्याला मोटिवेट करून पुढच्या वाटचालीसाठी प्रमोट करणं हे किती गरजेचं असतं. आणि हे तेव्हा कशा पद्धतीने तुम्ही जुईला केलेलं? काय झालं, त्या दिवशी माझा लेख पण आला होता कॉलेजमध्ये. हो बापरे. तन्मय आला होता, आणि तो खूप हुशार मुलगा ग. यांची दोन्ही मुलं खूप हुशार. आणि बरं, मी आमच्या ओझरकर मॅडमच्या केबिनमध्ये लिटरली अशी बसले होते, कारण फेल झाले होते, घरी काय सांगायचं असे अनेक प्रश्न. आणि तन्मयने मला विचारलं, ए जैताई तुला किती % पडले? माझं असं झालं, बापरे हा का विचारतो, आणि त्याला काहीतरी 97 वगैरे होते ग. म्हटलं त्याचं उलट करून पण मला नव्हते. त्यामुळे मला खूप वाईट वाटलं होतं. आणि मग सरांनी, पण एक नक्की सांगतो तुला की नापास होणं म्हणजे आयुष्य संपणं असं नसतं. पास आणि नापास या गोष्टींच्या पेक्षा तुम्हाला त्या गोष्टीबद्दल ज्ञान मिळतं की नाही हे महत्वाचं असतं. आणि कोणत्याही शिक्षकाचं ते काम असतं की विद्यार्थ्याला परीक्षेसाठी नाही तयार करायचं, त्याला आयुष्यासाठी तयार करायचं. यशाची पहिली पायरी असते वगैरे, हे नुसते संवाद नाही आहेत, हे जगण्याचं शास्त्र आहे. आणि ते अपयश स्वीकारण्याची आणि खंबीरपणे स्वीकारण्याची तयारी असावी लागते. मलाही 12वीच्या परीक्षेमध्ये अपयश मिळालं, आणि मी नंतर बोर्डामध्येच नंबर मिळाला, विद्यापीठामध्ये नंतर नंबर मिळाला. ज्या दिवशी जुया आली आणि खरंच तोंड पाडून बसली ती बिचारी, नापास. ठीक आहे ना, चल सेलिब्रेट करू. नापास तर काय, नापास झाली तर काय, सेलिब्रेट करूया. सर अगं हा, नापास होण्याचा अनुभव किती जणांना मिळतो. आता पण नापास होण्याचा अनुभव घेतला. पण एवढं नक्की आहे जुई की तुझं 12वीचं वर्ष वाया जाणार नाही, आपण बाहेरून बसू. मग जुईचा प्रश्न, बाबा म्हणजे बाबाला मी सांगतो काळजी करू नको. आता बाबाला म्हणजे अरे तुरीतच आम्ही बोलणार ना, तर मी म्हटलं बाबांना सांगतो मी, तुझ्या नको काळजी करूस. मग तोपर्यंत काय झालं की आमची निघायची वेळ आली. बरं, माझ्या मुलाला सुट्टी लागली होती, आमचा सुट्टीमध्ये रिझल्ट लागलेला होता, आणि आम्ही कुठल्या तरी कार्यक्रमाच्या तयारीसाठीच जमलो होतो. मग म्हटलं चला जाऊया. मग काय करावं, आमच्यावर अजून मला अजून विवेक दादा, हेमंती होती, आणि आय थिंक मंदार जोशी होता. हा, ही सगळी आमची गाणारी वाजवणारी टीम. विवेक उत्तम तबला वाजवतो अजून. त्याच्या स्वतःचा स्वरबरसात नावाचा एक हे ब्रँड आहे, बरेच कार्यक्रम करत असतो. मंदार जोशी त्याला तबला उत्तम वाजवायचा, पण तो आता कुठेतरी नोकरी करतो. मी या चौघांना घेतलं, चला जाऊया. स्टेशनवर गेलो, फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं आम्ही. सेकंड क्लास नाही, फर्स्ट क्लास. मला फ्रुटी दिलं होतं घेऊन, चिप्स घेतल्या, आणि आम्ही गाडीत खात गेलो. फक्त मी नेहमी ना कर्जत बाजूच्या फर्स्ट क्लास मध्ये आम्ही बसायचो, पण यावेळेला हिचं घर आहे ना मागच्या बाजूला, टेकडी आहे आमच्या, फार सुंदर टेकडी आहे कर्जतची बाय द वे. टेकडी म्हणजे आपलं एक फिरण्याचं स्थानच आहे ते. तर त्या टेकडीच्या बाजूने आम्ही तिच्या घरी जाण्यासाठी, मग आम्ही तिच्या घरी गेलो. तिच्या बाबांना सांगितलं, आणि तिचे बाबा मुळातच स्वतः कलाकार आहे, तो कवी आहे, त्याचे कविता संग्रह प्रसिद्ध झालेत. तर मग त्याला कळलेलं होतं की हा ठीक आहे,
पण त्याला आणखीन एक खात्री दिली की तिचं वर्ष वाया जाणार नाही, पण तिला बाहेरून परीक्षेला बसू आणि बाकी काय असेल ते बघायला मी समर्थ आहे, नको काळजी करस. तोही काही तिला बोलला नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे की एखादा विद्यार्थी परीक्षेतल्या अपयशामुळे खचून जात असेल ना, तर त्याच्या मनामध्ये सर्वात अधिक भीती त्याच्या पालकांची असते, हो. आई वडील काय म्हणतील, आणि दुसरी भीती समाजाची असते. त्या समाजाला खरं तुमच्या पास होण्याशी देणं घेणं काहीही नसतं. तुम्हालाच वाटत असतं आपण पास झालो, तुम्हालाच वाटत असतं आपण नापास झालो, पण ते महत्वाचं नाही. त्या दिवशी जो आयुष्यामध्ये जो धडा शिकली ना, तो तिला आयुष्यामध्ये कायमचा उपयोगी पडला असं मला कायम वाटतं. कारण तिने एक लक्षात घ्या, हे जे क्षेत्र आहे तिचं, मी त्या क्षेत्रामध्ये थोडंसं अगदीच चिमुकला काहीतरी केलं असेल, पण ती त्या क्षेत्रामध्ये स्ट्रगल करते, थांबते, उभी राहते. कोणीतरी तिच्या मागे काहीतरी बोलतं, कोणीतरी पुढे काहीतरी बोलतं, आणि तरी सुद्धा तू तिथे उभी राहतेस, ठामपणाने उभी राहतेस. हे कुठून मिळतं तुला? हे महाविद्यालयीन शिक्षणातूनच मिळतं. आणि नंतर ही नापास झालेली पोरगी पुढे मास मीडिया घेते आणि विद्यापीठामध्ये पहिली येते. का नाही याच्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटणार? काय असतं, अभ्यास हा महत्वाचा आहे, त्याच्यातून काही दुमत नाही, परंतु अन्य क्षेत्रामध्ये जाऊन आणि अभ्यास पण, अन्य क्षेत्रामध्ये तुम्ही जर अव्वल असाल तर अभ्यासात तुम्ही अव्वल असणारच आहात, हे तिच्याकडनं सिद्ध केलं जातं आणि तिने ते सिद्ध केलं. पण जुई ती झालेली पार्टी ती किती गरजेची होती आता असं वाटतं? ती खूप गरजेची होती. म्हणजे तेव्हाचा तो प्रसंग सगळा वेगळा होता, पण आज त्याच्याकडे तिराहित म्हणून बघताना असं वाटतं की असे शिक्षक नाही मिळत जे तुमचं फेलियर पण सेलिब्रेट करतात. आणि कसं आहे, तोच एक वॉर्निंग बेल असते